रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर 29 जानेवारी रोजी पुण्यातील भारती विद्यापीठमध्ये सकाळी सकाळी एक महिला आली। तिचं वय वर्ष होतं 32 आणि तिचं नाव होतं सविता। आता या सविताने 2 दिवसापासून आपला नवरा बेपत्ता झाल्याची पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार केली। आता पोलिसांनी सुरुवातीला तिची तक्रार लिहून घेतली आणि त्या दृष्टीने त्यांनी चौकशी पण सुरू केली। आता तिने जे वर्णन सांगितलं होतं त्या वर्णनानुसार त्यांनी आसपासच्या परिसरात म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये किंवा त्याच्या शेजारच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये की एखादा त्या वर्णनाचा माणूस मिळतो का या दृष्टीने चौकशी सुरू केली। तर त्याच वर्णनाचा एक माणूस राजगड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना नीरा नदीमध्ये एक मृतदेह सापडला। त्या मृतदेह हा पोत्यामध्ये भरून त्याचे हातपाय बांधून नदीमध्ये टाकण्यात आला होता। तर पोलिसांनी त्या दृष्टीने त्यांच्याशी संपर्क साधून त्याचा मृतदेह हा कात्रज पोलीस म्हणजे भारती विद्यापीठच्या पोलीस स्टेशनमध्ये आणला आणि त्या महिलेकडे सुपूर्द केला। आता तुझ्या नवऱ्याला मारलं कोणी, तो बेपत्ता कसा झाला या दृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली। आता ती चौकशी सुरू करत असताना त्यांनी सुरुवातीला तरी तो टँकर म्हणजे जे महानगरपालिकेचे पाण्याचे टँकर असतात त्या टँकरवर तो कामाला होता ड्रायव्हर म्हणून। आता तो तिथंच पोलिसांनी थोडी चौकशी सुरू केली की त्याचे तिथं कोणाबरोबर वाद झालते का, त्या दिवशी तो कुठे गेलता का या दृष्टीने। पण तिथं तर त्यांच्या चौकशी अशी अंती असं त्यांना असं आढळलं की हा त्या दिवशी ज्या दिवशीपासून हा बेपत्ता आहे म्हणजे 2 दिवसांपूर्वी त्या दिवशी त्याने दिवसभर काम करून आपलं घरी जाऊन झोपला होता। मग त्या दिवशी त्याचे कोणाशी वाद नाही वगैरे काहीच नाही। मग त्या दिवशी ह्या महिलेला विचारलं, महिलेकडे चौकशी केल्यानंतर त्यातून काही ज्या गोष्टी निष्पन्न झाल्या त्या दृष्टीनं पोलिसांनी त्या महिलेला अटक केली। तर मग त्या अटक केल्यानंतर त्या महिलेनेच आपल्या नवऱ्याच्या खुनाची कबुली दिली। तर तिने आपल्या नवऱ्याला कसं मारलं आणि का मारलं हे आपण या घटनेत पाहणार आहोत। चला तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही जी सविता आणि तिचा नवऱ्याचं नाव होतं सिद्धेश्वर आणि त्याचं वय होतं 35 वर्ष आणि ही सविता होती तिचं वय वर्ष होतं 32। हे मूळचे राहणारे धाराशिव जिल्ह्यातले, पण कामानिमित्ताने पोट भरण्यासाठी ते पुण्याला स्थायिक झाले होते आणि पुण्याला आल्यानंतर ते कात्रज भागातील एका भागात ते रूम घेऊन राहू लागले होते। आता तिचा नवराचा सुरुवातीला हा ड्रायव्हरिंगचा व्यवसाय होता। तो जिथे जाईन तिथे ड्रायव्हरचं काम करायचा, कधी ट्रान्सपोर्टवर कधी मिळेल त्या गाड्यांवर त्याचा काम चालायचं। आता ही सविता ही शक्यतो घरीच असायची, ही काही दुसरं काम करत नव्हती आणि त्याच्यामुळं हिचा जो वेळ मिळायचा तिला तिचं एका धाराशिव जिल्ह्यातले लग्नाच्या अगोदर एका शाळेमध्ये असताना तिचं आणि ती एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते। आता तिचे लग्नाच्या अगोदर पण प्रेमसंबंध होते, शाळेत असताना पण होते, पण ह्या प्रियकराचं आणि तिचं खूपच जुनं प्रेमसंबंध होते। याची कुणबून तिच्या घरच्यांना पण लागली आणि तिच्या घरच्यांना याची कुणबून लागल्यानंतर त्यांनी असा बाहेर राहणारा पुण्याला मुंबईला असा एखादा नवरा शोधून त्याच्याबरोबर हिचं लग्न लावून दिलं। मग त्यांना हा सिद्धेश्वर हा पुण्याला राहत होता म्हणून त्याचं कमीत कमी आता गावात कसं एखाद्या मुलीचा बोबाटा झाला प्रेम प्रकरणाचा तर शेजारी पाजारच्या गावात तरी त्या मुलीबरोबर कोणी लग्न करत नाही, म्हणून लांबचं वगैरे जरी स्थळ आलं तर तिकडच्या तिकडं मुलगी कटून टाकतात, तसा हा प्रकार। मग तिला मूळचे धाराशिवचेच पण पुण्याला असलेले स्थायिक म्हणून ह्या मुलाला तिचं लग्न लावून दिलं सिद्धेश्वर बरोबर। आता यांना बरेच वर्ष झाले लग्नाला तरी यांना काय मुलबाळ होत नव्हतं, पण त्याचं लग्न झाल्यानंतर सुद्धा सविताचं आणि तिचा जो प्रियकर होता मारुती नावाचा त्याचं आणि तिचं प्रेमसंबंध हे चालूच होते। आता त्यांच्या शक्यतो आपण जसे म्हणतो की प्रेमात अंत येतं, अंतरचं काय मॅटर करत नाही तसा हा प्रकार। पार तो मुलगा त्या म्हणजे तरुणच होता, तो पण त्याचं पण 32 वय वर्ष होतं आणि त्याचं सुद्धा लग्न झालं नव्हतं। आता तो हा मारुती धाराशिववरून हिला भेटण्यासाठी कधी कधी यायचा। आता हिचा नवरा घरी नसताना ड्रायव्हरिंगचा असताना कुठं बाहेर जाताना एक दोन दिवस हा घरी नसायचा, तेव्हा हा तिचा प्रियकर ही स्वतः सविता त्याला प्रियकराला बोलून घ्यायची आणि दिवस रात्रभर ते रूममध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे। आता या सविताला सुद्धा त्याच्या शारीरिक सुखाची ओढ लागली होती,
तिला नवरा जरी शारीरिक सुख देत असला तरी तिला मारुतीच्या शरीर सुखातच जास्त आनंद वाटायचा. त्याच्यामुळे नवरा कधी नसेल घरी, कुठं कामानिमित्ताने 1-2 दिवसासाठी बाहेर जाणार असेल तर ती स्वतःहून मारुतीला फोन करून पुण्याला बोलून घ्यायची आणि रूममध्ये ते शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. आता ते कधी कधी बाहेर पण फिरायला जायचे, कधी कधी लॉजवर पण जाऊन ते स्वतःला शरीराची भूक भागवायचे. आता ही घटना आपण किती काय म्हटलं तरी मांजर जसं डोळे झाकून दूध पितं आणि जगाला कळतं तशी ही गोष्ट. आता हिच्या नवऱ्याला हिच्या वर्तनाची, हिच्या वागणुकीची कुणबूज लागली आणि त्याने आता तिला सांगितलं. सुरुवातीला तर माणूस गोडीतच सांगतो, पण नाही ऐकलं तर मग तो त्याच्या परीनं सांगायचा प्रयत्न करतो. तसं तिच्या नवऱ्याने अगोदर तिला सांगायचा प्रयत्न केला, पण ती काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. मग त्यांचं प्रकरण खूपच लांब गेलं. आता त्याने तिच्या माहेरीसुद्धा या गोष्टीची तिला बातमी दिली होती की तुमची मुलगी अशी वागते वगैरे, पण ह्या मुलीच्या काही वर्तनात फरक पडला नाही. मग त्याने शेवटी ते कात्रजचा भाग बदलून स्वतःचं बिराड दुसऱ्या भागात ससानीनगर भागात उचललं आणि तिकडे नेलं. त्याला वाटलं कमीत कमी बायकोचा मोबाईल काढून घेतला आणि एरिया पण बदलला तर बायकोच्या वर्तणुकीत फरक पडेल म्हणून. पण बायको काय सुधारायला तयार नव्हती. एकदा त्यांचं कुडून शारीरिक संबंधाची जर सवय लागली तर बायको याच्या नाही तर त्याच्याबरोबर किंवा ह्या नाही तर दुसऱ्या मोबाईलवरून ती त्याच्याबरोबर संपर्क साधतेच. आता तिच्या नवऱ्याने सुद्धा बाहेर जे जायचं बायकोच्या ह्या लफड्यांमुळं आणि ह्या कारणांमुळं त्याने सुद्धा बाहेरचा जो ड्रायव्हरिंगचा व्यवसाय होता तो बंद केला आणि पुणे महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर तो टँकरवर कामाला लागला पाणी सप्लाय करायला. आता तो शक्यतो पुण्यातच असायचा आणि हिचा जो प्रियकर होता सविताचा मारुती, आता यांच्यामध्ये थोडं अंतर यायला लागलं. म्हणजे ह्या नवऱ्यामुळं नवरा शक्यतो बाहेर जायचा नाही. पहिला कसा नवरा बाहेर जायचा आणि 1-2 दिवस हिच्या घरी येऊन राहायचा, पुरेपूर दोघांच्या शरीराचा उपभोग घ्यायची. तसं आता हिचा नवरा पुण्यातच राहू लागला, कायम हिच्यावर लक्ष ठेवू लागला आणि तिचा मोबाईल पण काढून घेतला. त्याच्यामुळे आता ही सवितासुद्धा थोडी चिडचिड करायला लागली आणि नवऱ्याबरोबर भांडण करू लागली. आता शक्यतो यांच्यातलं प्रेम नव्हतंच. प्रेम जर असतं तर वगैरे ह्या गोष्टी शक्यतो महिला बाहेर करत नाहीत. मग पण तिच्यात आता यांना त्या दोघात अंतर पडायला लागल्यानंतर ह्या इकडं नवरा बायकोत भांडण वाढायला लागलं. कारण ह्या सविताला त्या मारुतीच्या शरीर सुखाची ओढ लागलेली असायची कायमच. मग तिचा नवरा जरी तिला सुख देत असला तरी तिला त्याच्यात आनंद वाटत नव्हता. आणि मग आता ह्या सवितानी जरी नवरा कामाला गेला तरी ती दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवरून किंवा बाहेर जाऊन त्याच्या मोबाईलवरून ती त्या प्रियकराबरोबर संपर्क साधायची. आता हे नवऱ्याला तिथून पुढं पण कळलं होतं की आपण एवढं जागा बदलून फ्लॅट बदलून सुद्धा बायको आपली सुधरत नाही आहे. मग आता त्या दोघांसुद्धा जास्तच वादविवाद व्हायला लागले. मग एक दिवशी आता ह्या मारुतीने आणि ह्या सविताने आपला नवरा आपल्या शारीरिक संबंधात आपल्या प्रेमात अडथळा ठरतो म्हणून त्याचा काटा काढायचा प्लॅन केला. आता एक दिवशी हिचा नवरा जेव्हा कामावरून घरी आला तेव्हा तो निवांत झोपला होता. कधी ना कधी आपली बायको सुधरण आणि आपल्यावर खरं प्रेम करेन या अपेक्षेने तो आपला निवांत झोपला होता. पण त्याला काय माहीत की आता हे भविष्यात उद्या काय होणार आहे. आणि त्याच दिवशी तिचा नवरा रात्री झोपलेला असताना तिचा प्रियकर रात्री 1:30 वाजता त्यांच्या घरी आला. ह्या बाईने सविताने तिला दरवाजा उघडून आतमध्ये घेतले आणि दोघांनी मिळून तिच्या नवऱ्याचा गळा दाबून खून केला. आता ते खून केल्यानंतर ते मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी म्हणून त्यांनी त्या मृतदेहाचे हातपाय बांधले आणि त्याला एका पोत्यामध्ये टाकून तो मृतदेह गाडीवर ठेवून स्कूटीवर तो नीरा नदीमध्ये नेऊन टाकून आली. आता तो तिकडून आल्यानंतर परत आता शेजारी पाजारी किंवा सासू सासरे किंवा सासरचे लोक विचारणारच आई वडील त्या मुलाचे कव्हाने की आमचा मुलगा कुठे आहे म्हणून. आता दुसऱ्या दिवशी काहीच झालं नाही हे असं सांगून चा जो प्रियकर होता तो धाराशिवला निघून गेला. आणि ही सविता होती ही सुद्धा की स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली की माझा नवरा बेपत्ता झाला. पण पोलिसांनी सुद्धा हिच्या चौकशीतून हिच्या उत्तरातून येणाऱ्या जे विसंवाद होता म्हणजे चुकीची उत्तरे असायची घाबरलेली सांगायची त्यातून पोलिसांनी बरोबर हिच्यावरच हिनेच हे कार्यक्रम केलेला आहे असा निष्पन्न काढला आणि तिलाच प्रश्नांचा भडीमार करून त्याच्या जाळ्यात अडकवलं आणि तिच्याकडून गुन्ह्याची कबुली करून घेतली. तर सांगायचा उद्देश असा ह्या घटनेमागे की
या अगोदर पण अशा घटना घडल्या, तुमच्या शाळेचं कॉलेजचं प्रेम असायचं, ते लग्नानंतर तरी माणसाने स्टॉप करावं आणि आपल्या नवऱ्यावर बायकोवर खरं प्रेम करावं. त्यातून काय होतं की तुमच्या सुखी संसाराला चा बिमोड होतो. म्हणजे जर तुम्ही सुखी संसार पण करू शकत नाही, आता तो जरी तिचा प्रियकर असला तरी तो तिच्याबरोबर लग्न करू शकत नव्हता. त्याला फक्त तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा असतो. तोच काय दुसरा कोणीही असेल, नवऱ्यांचा असो नाही तर बायकोचा असो, त्यांचा जरी विवाहबाह्य संबंध असेल, ह्या विवाहबाह्य संबंधांचा शेवट नेहमी वाईटच होतो. आत्तापर्यंत कोणत्याही विवाहबाह्य संबंधांचा शेवट चांगला झालेला आपण तरी ऐकलेलं नाही. तर ह्या अशा विवाहबाह्य संबंधांपासून तरुणांनी, मध्यम वयाच्या लोकांनी तरी कमीत कमी दूर राहावं, हीच ह्या गोष्टीतून सांगायचा उद्देश. तर ही घटना आवडल्यास आणि तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.